षटक यश पवार आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सिद्धी शेडगे. बेस्ट लक सिद्धी शेडगे. या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. संघ मालक देखील आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये आहेत, त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. चिन्मय पारकर बॉलवरती येतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक धाव महत्वाची असेल या मॅच मध्ये. टीम एस ए फाउंडेशन या संघाला अटीतटीची लढत आहे. सामना जिंकायचा प्रयत्न करायचे, संघर्ष करायचे. सिद्धी शेडगे काय बॅटिंग केली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील एकाकी खेळला तो. झुंज त्याने दिली. पुढचा बॉल. यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. खेळून काढलाय उग्या हलक्या हाताने ढकलून काढलाय बॉल. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रसाद सालवी, त्यांनी त्या ठिकाणी बॉल अडवला आणि आता मात्र दुसरा बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. संघाचं खातं उघडलंय. यश पवारच्या बॅट मधून तो फटका. एक धाव धाव फलकावरती झाली आहे. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. अपील मात्र फेटाळली आहे. महत्वपूर्ण लढत. पहा ऍक्शन रिप्ले. चांगल्या रीतीने बॉल हाताळला पार्थ सावंतने. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अनिश आहे त्या ठिकाणी, त्याने त्या ठिकाणी बॉल अडवला आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे सरकली. रन झाले धावफलकावरती टीमच्या 2. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती झाल्यात. यश पवार. पुढचा बॉल बिग हिट. व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर आणि गेलाय सुद्धा. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार. बॅटर यश पवारच्या फॅट मधून. each test. हॅलो आयरस कमी कर. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री रोहन भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल रोहन भोईर आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 2 प्रसाद सालवी हे षटक हाताळतील. षटक क्रमांक 2च्या खेळाला देखील सुरुवात झाली आहे. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री रोहन भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. रोहन भोईर विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात झाली आहे. रन झाले धावफलकावरती 7. एक चौकार यश पवारच्या बॅट मधून आतापर्यंत आलाय. सिद्धी मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडलाय. पुढचा बॉल. चांगला बॉल हाताळलेला प्रसादने. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन मिळेल बॉलवरती. एक एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 8. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री रोहन भोईर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेले आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत.
पुढचा बॉल बिग हिट. यश पवारच्या बॅट मधून बॉल चाललाय पुन्हा एकदा गोषंकी क्षेत्रात. पंच इशारा, 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 10. 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. प्रसाद साल्वी षटक क्रमांक 2 हाताळत असताना आपण त्याला पाहतोय. महत्वपूर्ण लढत एस ए फाउंडेशन विरुद्ध विदिशा स्टार. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. बॅटची कडा. यष्टीरक्षक रोहनने झेल पकडलाय. संपुष्टात आला यस खेळ. विकेट्स होते पतन. डीजे एक ताकदवर फलंदाज हा देखील आहे टीम एस ए फाउंडेशन या संघामध्ये. 10 धावा धाव फलकावरती झाल्यात. एक गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. पुढचा बॉल आल्या बॉलला पाठवलंय. अमन वाटाण्याच्या बॅट मधून बॉल चालल्या मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा, 2 धावा. प्रत्येक बॉलवर लक्ष आहे. पहा आपण पाहतोय tenniscricket.in लालबाग क्रिकेट धमाका झळाळता करंडक. या करंडकाचा मानकरी कोण होणार? विश्वचषक ही ट्रॉफी, हे चषक, हा झळाळता करंडक tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवला जातोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवशी या चषकाचा मानकरी कोण होणार? लालबाग क्रिकेट धमाका 2024. रन झाले धावफलकावरती 12. गुणलेखक म्हणून अवनीश प्रजापती यांनी देखील महत्वपूर्ण काम या स्पर्धेनिमित्त केलं. यावेळेला बॅटची कडा. यष्टीरक्षक रोहनच्या हातामध्ये बॉल. संपुष्टात आलाय. अमन वाटाण्याचा खेळ. विकेटचा होतोय पतन. डीजे लालबाग क्रिकेट धमाका सुवर्ण अक्षरात हे नाव कोरलंय या चषकावरती. एक संघ असेल जो संघ आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरेल या चषकावर. कोणता संघ असेल? एकूण 6 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. झळाळता करंडक LCD. पुढचा बॉल बोटा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, वाईड बॉल. पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केली आहे. रवी पवार सर याची पडताळणी करतील. वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय टीम विदिशा स्टार या संघाने. वाईडची पडताळणी त्या ठिकाणी केली जाईल. सर रवी पवार थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय त्यांना. ऑन स्क्रीन देखील ते दाखवलं जाईल. हा वाईड बॉल आहे की नाहीये याची पडताळणी या ठिकाणी केली जाते. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान. भव्य दिव्य अशी ही स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक अग्रमानांकित स्पर्धा LCD 2024. भव्य दिव्य असं आयोजन, डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन आपण पाहतोय. कोणत्याही गोष्टीची कमी पडता कामा नये म्हणून आयोजन समितीने देखील खूप सारी मेहनत घेतली आहे. प्रेक्षकांसाठी विशेष पारितोषिक. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक असणार त्या प्रेक्षकांसाठी एक विशेष पारितोषिक आलंय. प्रेक्षकांनी जर एका हातामध्ये म्हणजेच 1 हँडेड झेल पकडलं तर त्यांच्यासाठी वंशिका प्रॉपर्टीज यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल या स्पर्धेमध्ये. म्हणजे षटक क्रमांक 2चा खेळ आता मात्र संपलाय. रन झाले धावफलकावरती 12. ऍक्शन रिप्ले. वाईट बॉल नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी पंचांनी घोषित केले. रिव्ह्यू रिटेन देखील झाले टीम विदिशा स्टार या संघाचा. शेवटचे 3 षटक शिल्लक. 12 धावा धावफलकावरती झाल्या. 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसले. नवीन आपण पाहतोय
गोलंदाजीसाठी पार्थ सावंत, पहा किवी मोटरसायकल, माननीय श्री सागर जोशी, लाख मोलाचं सहकार्य त्यांचं देखील लाभलंय आमच्या या मंडळाला. तुमचं देखील विशेष आभार. किवी स्ट्रॅटेजिक टाइम आउट देखील दिला जातोय 2 मिनिटांचा. तोच ब्रँड आता मात्र झळकतोय टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेट .in ही स्क्रीन आपण पाहतोय आणि त्या स्क्रीनवरती किवी 2 व्हीलर मोटरसायकल को स्पॉन्सर या स्पर्धेचे विशेष प्रायोजक स्पर्धेसाठी त्यांनी केले. पार्थ सावंतचा पुढचा बॉल, पहिलाच बॉल, व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, भीतील धावा 6 येतोय सिद्धी शेडगेच्या बॅट मधून. लालबाग क्रिकेट धमाका, उत्तुंग, आसमानी, गगनचुंबी, लांबच लांब षटकार. रोहन साळीने देखील शुभेच्छा दिल्या त्या फटक्यासाठी सिद्धीला. त्याला देखील तो फटका आवडला. व्हॉट अ शॉट, ऍक्शन रिप्ले, स्टँड अँड डिलिव्हर. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील, बॉल वरती येतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 19. सिद्धी वन साइड आहे. सिद्धी बॅटिंग करतोय, गोलंदाजी तो करतोय किमसे फाउंडेशन संघाकडून. पुढचा बॉल समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्यात. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडून चूक झाली. 21 धावा धावफलकावरती झाल्या. 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला जाऊन बसल्या. 2.3 चेंडूंचा खेळ देखील संपलाय. नवीन फलंदाज आहेत रोहन अंचेकर. पुढचा बॉल फिरवलाय, बॉलला वळण दिलंय. क्षेत्ररक्षक आहेत प्रसाद, बॉल वरती येतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. 1 धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 22. 2 गडी बाद. 22 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. मनीष पवार स्टँड मध्ये हा संघ, टीम एस ए फाउंडेशन ब्ल्यू आणि रेड जर्सी मध्ये हा संघ दाखल झालाय. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चांगल्या रीतीने बॉल हाताळला आणि आता मात्र फलंदाज बीट झालेत. बॉल हाताळलाय पार्थने, चांगलं वळण दिलं आणि हा बॉल मात्र निर्धावलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ. अजून शेवटचा 1 बॉल शिल्लक या षटकातील. 1 to go. आता मात्र स्लोअर वन ओळखलंय, बॉलला पाठवलंय गुंदेच्या गार्डन मध्ये. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतोय सिद्धी शेडगेच्या बॅट मधून चौकार. ऍक्शन रिप्ले. स्लोअर वन बॉल होता, पहा पिक केला आणि पाठवला थेट गुंदेच्या गार्डन मध्ये. या चौकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या झाली आहे धावफलकावरती टीमची 3 षटका खेरीज 26 धावा 2 गडी बाद. आता मात्र किवी 2 मिनिटांचा ब्रेक या ठिकाणी दिला जातोय. तोपर्यंत ऐकतोय आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून सुंदर असं गीत. डीजे
वैयक्तिक 12 धावांवरती 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत आलाय. आता मात्र 12 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. पहिलाच बॉल सोडून दिलाय आणि एक्स्ट्राची धाव. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. खूपच बाहेरचा बॉल होता प्रसाद गावकरचा. रोहन साळी देखील बीट झाले आणि बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. बडूळच की काय 2 धावा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या गेल्या. प्रसाद गावकर पुढचा बॉल क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती. चिन्मय पारकर आले डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 29. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील तोपर्यंत 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? होणार नाहीये. थांबवलंय त्या ठिकाणी थांबवलंय फलंदाजाला. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 30. पुढचा बॉल वॉट शॉट. आता मात्र रोहन अंचेकरच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लालबाग क्रिकेट धमाका धमाकेदार रुबाबदार चौकार बॅट रोहनच्या बॅट मधून. टीम रॉयल स्टेलियन वीरेन मेस्त्री विनंती आहे आपण बॉल थोडा चेक करायचा आहे. बाहेर गेलेले बॉल आपण घेऊन यायचे मैदानामध्ये. थोडं आपण देखील सहकार्य करा या स्पर्धेला. थँक्यू सो मच टीम रॉयल स्टॅलियन. सुनय गुरव असतील वीरेन मेस्त्री असतील चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा. एकच धाव आहे. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 35. बॉल पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रसाद साळवीच्या हातामध्ये सोप्पा झेल आणि संपुष्टात आलाय रोहन अंचेकरचा खेळ. विकेटचं होतंय पतन. नवीन फलंदाज मकरंद मालप. आणि एक बिट्स तो म्हणजे लालबाग बिट्स संपूर्ण जगभरात त्याची ख्याती आहे. त्याचे मॅनेजर माननीय श्री अजिंक्य मयेकर यांचा आज वाढदिवस. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आयोजित लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू असतील मान्यवर असतील आयोजन समिती असेल यांच्याकडून आपणास खूप साऱ्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. अजिंक्य मयेकर यांचा आज वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्त त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील आयोजन समितीच्या माध्यमातून. पुढचा बॉल मकरंद मालप. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील प्रसाद साळवी. त्यांच्याकडून चूक झाली तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. रन झाले धावफलकावरती टीमच्या 36. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. चांगली सुरुवात 24 बॉलमध्ये आतापर्यंत 36 धावा बनवल्या टीम एस ए फाउंडेशन या संघाने. अजूनही शेवटचे 6 बॉल. हे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल?
जातोय मॅचच्या दिशेने. 38 धावा धावफलकावरती झाल्यात. 5 गडी आतापर्यंत बाद झाले. 4.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्वप्नील विरकुड आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळत असताना. 3 बॉल त्याने हाताळले, 2 धावा खर्च केले, 2 महत्वपूर्ण विकेट त्या षटकामध्ये आलेत. पुढचा बॉल आता मात्र सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येमध्ये होते एका धावेची भर. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 39 आकड्यावर. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केले धावून आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 40. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 50 धावांचा आकडा पार करेल का टीम एस ए फाउंडेशन? 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. अंतर पार केले. रोहन शितोय स्टँड मध्ये बॉल चाललाय. पंचांचा इशारा. 2 धावा. 42 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 1 टू गो. सिद्धी शेडगे 9 बॉल मध्ये 15 धावांवरती तो घेतोय. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. शेवटचा बॉल स्वप्नील बिरकुडचा. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. स्वप्नीलने झेल सोडलाय. 1 केली आहे पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेतली जाईल का? दुसरी धाव केली आहे पूर्ण. 1 शॉट 1 शॉट पंचांनी घोषित केलंय. 1 शॉट म्हणजेच एकच धाव आहे. एकच धाव. हेच षटक क्रमांक 5 चा खेळ देखील संपलाय आणि धावा झाल्या धावफलकावरती. टीमच्या 43. 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. टीम विदिशा स्टार. धन्यवाद विजय. उमेश शेंडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होईल. आमच्या मंडळाचे हितचिंतक मान्य श्री नंदू खोत साहेबांचा. साहेबांना देखील आपण पाहतोय व्यासपीठावरती प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. साहेब खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत.
मॅचला सुरुवात. 30 बॉल जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. 30 बॉल 44 रन्स टू विन. रोहन साली आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय पार्थ सावंतला. स्ट्रायकिंग एंडला पार्थ आहेत आणि डाव स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रोहन साली. यश पवार, पहिला बॉल क्षेत्ररक्षक हे त्या ठिकाणी पकडलाय. बॉलला थ्रो देखील केलाय. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री मंदार पालव यांचे या ठिकाणी मंदार पालेकर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल मंदार पालेकर आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. यश पवारचा दुसरा बॉल. ट्रॅकिंग एंडला रोहन साली. बॅटची कडा झेल पकडलाय. ओढा कॅच. सिद्धी शेडगे खुश. 1 सेकंदामध्ये अर्ध्या सेकंदामध्ये असेल. संगमालक समालोचन कक्षामध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. काय कॅच पकडलाय. ऍक्शन रिप्ले. 5 ते 6 सेकंदामध्ये कॅच पकडलाय. पायाला बॉल लागून आपण पाहतोय. नंतर हातामध्ये जाऊन बॉल विसवला. एक्सप्रेशन पहा, सेलिब्रेशन पहा सिद्धी शेडगेचं. रोहन साळीला दाखवला तंबूचा रस्ता. वॉट अ कॅच. यश पवारने पहिली विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील विरकुड. आणि या स्पर्धेनिमित्त व्हीटीपी रियालिटी यांचं देखील लाख मोलाचं योगदान लाभलेलं आहे. व्हीटीपी रियालिटी तुमचा देखील मनपूर्वक आभार आयोजन समितीच्या माध्यमातून. आणि आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री शैलेश मस्के साहेब ॲडव्होकेट मुंबई हायकोर्ट यांचं देखील लाख मोलाचं योगदान या स्पर्धेनिमित्त तुमचं देखील मनपूर्वक आभार आयोजन समितीच्या माध्यमातून. tenniscricket.in. पुढचा बॉल. त्यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 2 या आकड्यावर. 2 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 1 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. शैलेश मस्के त्यांच्या फ्लेक्सवरती बॉल जाऊन आदळला. पुढचा बॉल. यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. चांगला बॉल यश पवारचा. पुढचा बॉल यावेळेला आलाय निर्धाव चेंडू. 26 बॉल मध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. 2 धावा धावफलकावरती झाल्यात. 1 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. आणि आता मात्र आपण पाहतोय मनीष पवार स्टँड मध्ये गणेश जानवलकर या खेळाडूची कमतरता भासते संघाला. पुढचा बॉल रड्डार मध्ये बॉल होता. फेकून दिले बॉलला. पुन्हा एकदा बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा येतोय. एकच धाव आणि या एकेरी धावेच्या पद्धतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 3 शेवटचा बॉल शिल्लक. 3 धावा धावफलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण 25 मध्ये आता मात्र 41 करायचे आहेत.
आता मात्र पंचांचा इशारा आलाय. इट्स नो बॉल. नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलंय आणि या नो बॉल नंतर पुढील बॉल असेल फ्री हिट. 5 4 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यश पवार हे पहिलं षटक हाताळत असताना 44 धावांचा पाठलाग करतोय संघ टीम विदिशा स्टार. पुढील बॉल फ्री हिट. तसा सहस्त्रबुद्धे यांनी दर्शवलाय. फ्री हिटचा बॉल असेल पुढील बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा होता. बॉल हवेमध्ये आहे. दुर्वांग बॉलच्या खाली येतील तोपर्यंत एक धाव घेतली आहे. झेल घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल असल्या कारणास्तव तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. षटक क्रमांक 1 चा खेळ देखील या ठिकाणी संपलाय आणि धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 6. एक गडी बाद. चोवीस बॉल आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. चोवीस बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. शेवटचे 24 बॉल 24 मध्ये जिंकण्यासाठी 38 ची गरज आहे. 6 धावा धावफलकावरती झाल्या. षटक क्रमांक 2 च्या खेळाला सुरुवात होईल. सिद्धी शेडगे हे षटक हाताळत असताना पहिलाच बॉल यावेळेला क्लीन बॉल. सिद्धी शेडगे विकेटचं होते पतन. स्वप्नील आउट. चांगला बॉल. विकेट आली आहे. स्वप्नील बिरकुड बाद होत आहेत. स्वप्नील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज चिन्मय पारकर. नवीन फलंदाज आहेत चिन्मय पारकर. रन झाले धावफलकावरती टीमच्या 6. 23 मध्ये आता 38 ची गरज आहे. चांगला बॉल सिद्धीने हाताळला. पहिल्याच बॉलवरती दाखवला तंबूचा रस्ता स्वप्नीलला आणि स्वप्नील बाद झाल्यानंतर चिन्मय पारकर नवीन फलंदाज. 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसल्याला जाऊन बसले टीम विदिशा स्टार या संघाचे. बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मयूर पवार बॉलवरती येतील. रन मिळणार नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. 6 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 2 गडी आतापर्यंत माघारी परतले टीम विदिशा स्टार. यावेळेला आता मात्र सोडून दिलाय बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल. पंचांकडे रिव्ह्यू घेतला जाईल. रिव्ह्यूची मागणी केली जाते. रवी पवार त्याची पडताळणी करतील. त्यांचा निर्णय येणं बाकी आहे. थर्ड अंपायरकडे आपण पाहतोय. पंचांनी निर्णय दिलाय. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलाय टीम एस ए फाउंडेशन या संघाने. 6 धावा धावफलकावरती झालेत. 2 गडी बाद झालेत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल वाईड आहे की नाहीये. सर रवी पवार यांचा इशारा येणं बाकी आहे. रिव्ह्यू घेतलाय टीमने. टीम एस ए फाउंडेशन या संघाने रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी चालू आहे. रवी पवार
त्यांचा इशारा आलाय. इट्स फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू देखील रिटर्न केलाय. रिव्ह्यू रिटर्न पंचांचा इशारा आलाय. हा बॉल निर्धाव. जसं लगातारचे 3 बॉल या ठिकाणी निर्धाव हाताळले सिद्धी शेडकेने. ॲक्शन रिप्ले. पुढे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चांगला बॉल, चांगला डिसिजन देखील दिला गेला रवी पवार यांनी. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. तोपर्यंत एक धाव घेतली आहे एकेरी धावेच्या मदतीने. धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 7 धावा धाव फलकावरती. 2 गडी बाद झालेत. 20 बॉल मध्ये आता 37 ची गरज. पार्थ सावंत अजूनही मैदानामध्ये. पुढचा बॉल मोठा फटका. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा. 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 9. धावा धावफलकावरती झाल्यात. 2 गडी बाद झालेत. मॅचचं समीकरण शेवटचे 19 बॉल आणि 35 धावांची गरज. आमचे मित्र देवेंद्र हरसांदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मकरंद बालप आहे. तोपर्यंत अम्मन वाटाणेने बॉल पकडला आणि एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. जे षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती झालेत. उर्वरित 18 बॉल आणि 18 मध्ये जिंकण्यासाठी अजून 34 ची गरज. 18 बॉल मध्ये 34 धावा. 44 धावांचा पाठलाग संघ करतोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 गडी बाद झालेत आणि 44 धावांचा पाठलाग. मॅचचं समीकरण शेवटचे 18 बॉल आणि 18 मध्ये जिंकण्यासाठी अजून 34 ची गरज. चला स्पीडअप घ्या टीम एसए फाउंडेशन. एसए फाउंडेशन स्पीडअप घ्या विनंती आहे. किवी स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपल्याला दिला जाईल 3 षटकानंतर. आता हे तिसरं षटक कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? यश पवार. यश पवार आला हे षटक हाताळण्यासाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती. यश पवार या खेळाडूवरती त्याने विश्वास दाखवलाय. पुढचा बॉल पारच्या पॅक मधून बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा आलाय. पंचांचा इशारा. 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. 17 बॉल आणि 32 ची गरज. मध्ये आता 32 करायचे आहेत. बॉल त्यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल चालला मैदानाच्या बाहेर. आता मात्र पंचांचा इशारा. पुन्हा एकदा 2 धावा. दुहेरी धावेच्या मदतीने रन झाले धावफलकावरती. 14-16 मध्ये आता 30 ची गरज आहे.
16 बॉल आणि 30 धावांची गरज. 14 धावा धावफलकावरती झाल्यात. यश पवारचा पुढचा बॉल. वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅट वरती बॉल घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये बॉल येतोय. पंचांचा इशारा. एकच धाव मिळेल. एकेरी धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. 15 धावा धावफलकावरती झाल्यात. 15 मध्ये आता 29 करायचे आहेत. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अम्मन वाटाणे. तोपर्यंत बॉल जाईल पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा आणि या दुहेरी धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 17. 14 मध्ये आता करायचे 27. मयूर पवार यांच्याकडून प्रयत्न. झेल सुटलाय. चांगला प्रयत्न केला मयूर पवारने आणि तोपर्यंत एक धाव घेतली आहे. एकेरी धाव्याच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक. तेरा बॉल 26 धावांची गरज. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न. प्रेक्षकाने पकडलाय झेल. हे फक्त प्राइज प्रेक्षकांसाठी आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ देखील संपलाय. 20 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 2 गडी आता मात्र माघारी परतलेत. 12 बॉल आणि 24 धावांची गरज. डीजे मास्टर
झाल्यात. षटक क्रमांक 4चा खेळ सुरुवात होईल. हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय मकरंद मालप. मकरंद मालप पुढचा बॉल झेल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट थ्रो, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. चांगलं बॅकअप केले क्षेत्ररक्षकाने आणि एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र 21 धावा धावफलकावरती. 11 बॉल आणि 11 मध्ये आता ते 20 करायचे आहेत. मकरंद मालप याच्याकडे पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवलाय. त्याच्याकडेच बॉल सुपूर्त केलाय. मागच्या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला होता मकरंद. बॉल हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न, झेल पकडलाय मकरंदने. विकेट आली चिन्मयची. चिन्मय आउट. सोहम खाडेने त्या ठिकाणी कॅच पकडली आणि म्हणूनच की चिन्मय पारकर माघारी पडले. चिन्मय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसाद साल्वी. 10 बॉल आणि या 10 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. प्रसाद साल्वी. बॉल चांगला फटका, चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. संच इशारा. 2 धावा आणि दुहेरी धावेच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित 9 बॉल आणि या 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 21 ची गरज. नऊ बॉल आणि 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मॅचला सुरुवात होईल. 9 मध्ये 21 ची गरज. 23 झाल्यात धावफलकावरती. 3 गडी आतापर्यंत माघारी परतलेत टीम विदिशा स्टार या संघाचे. पुढचा बॉल मयूर पवार आहे त्या ठिकाणी. रन मिळणार नाहीये. आता मात्र रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. 8 बॉल आणि आता 21 ची गरज. बॉल हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न सिद्धीने थांबवलाय. झेल पकडला जाईल. विकेटचं पतन. प्रसाद साल्वी आउट. झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. मकरंद मालप हिरो ठरतोय या मॅच मध्ये. चांगलं षटक आतापर्यंत त्याने हाताळले. 3च धावा खर्च केले. 2 महत्वपूर्ण विकेट मकरंद मालपने आतापर्यंत पटकावलेत. सिद्धी शेडकेची कॅच आपण पाहतोय पकडली त्याने आणि म्हणूनच काय प्रसाद साल्वी आउट झालाय. चला नवीन बॅटर मैदानामध्ये पाठवा. विदिशा स्टार विनंती आहे. मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर 7 बॉल आणि 21 धावांची गरज. 7 बॉल 21 धावा. नवीन फलंदाज अनिश धुरी.
पुढचा बॉल देखील आपण पाहिलं तर चांगल्या रीतीने खेळलाय. आता मात्र थांबवलं त्या ठिकाणी. मयूर पवार येथील बॉलवरती अमन वाटाण्याने बॉल पकडला आणि तोपर्यंत मॅचचं समीकरण शेवटचे 6 बॉल आणि 21 धावांची गरज. शेवटच्या बॉलवरती रन घेतली नाहीये पार्थने, थांबवलं त्या ठिकाणी आणि स्वतः आता मात्र स्ट्राईक वरती आलेत. 6 बॉल 21 धावांची गरज आहे. सहा बॉल आणि या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. शेवटचं षटक, शेवटचे 6 बॉल. दुर्वांक बागवे 6 मध्ये 21. ही मेसे फाउंडेशन सामना जिंकायचा आहे हा संघाला आणि बडूनच की काय प्रयत्न चालू आहेत त्यांचे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. रन्स दिल्या बॉलवरती 2. मॅचचं समीकरण 5 मध्ये आता 19 करायचे आहेत. 5 बॉल 19. टीम एस ए फाउंडेशन हा संघ क्वालिफाय होणार की टीम वेदिशा स्टार हा संघ. लीग स्टेज मधील शेवटचा सामना. 3 संघ ऑलरेडी पुढील फेरीमध्ये क्वालिफाय झालेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थांबवलं त्या ठिकाणी. रन आता मात्र मिळणार नाहीये. मॅचचं समीकरण शेवटचे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 19 धावांची. 4 बॉल 19 धावा जिंकण्यासाठी. बॉल आता मात्र पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल +1, 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 27. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल सुटलाय. पारचा झेल आता मात्र सुटलाय. शेवटचे 3 बॉल आणि 17 धावांची गरज. 3 मध्ये 17. 3 षटकार पारच्या बॅट मधून येतील का? षटकार ठोकला तर 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक परेश यादव यांच्याकडून दिलं जाईल. समोरच्या दिशेने षटकार. पंचांचा इशारा. 4 धावा. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 31. शेवटचे 2 बॉल 13 धावांची गरज. आणखीन एक चौकार जर आला तर 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल श्री परेश अनंत यादव यांच्याकडून. दोन बॉल आणि 13 धावांची गरज. दोन बॉल आणि 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दुर्वांक बागवे. 2 षटकार जर पार्थने ठोकले तर त्याच्यासाठी श्रीकांत परब यांच्याकडून 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल आणि बाद झाला तर मात्र मयूर पवार यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आता विकेट पडणार की चौकार ठोकणार? मयूर पवार खुश आहेत का? ना खुश. पुन्हा एकदा झेल सुटलाय. आणखीन एक ओव्हर थ्रो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? 3 धावा पंचांनी घोषित केल्यात. झेल सुटला मकरंद मालवच्या हातामधून. ओव्हर थ्रोच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यामध्ये देखील ऍड झाली आणि 5000 रुपये वाचलेत देखील.
शेवटचा बॉल आणि 10 धावांची गरज. एक बॉल आणि 10 धावांची गरज. 34 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल निर्धाव आलाय आणि आता मात्र हा सामना जिंकलाय का टीम एस ए फाउंडेशनने. डॉट बॉल नाहीये. एक धाव पण टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. सामना जिंकलाय टीम एस ए फाउंडेशन या संघाने. आता आपण पाहिलं तर एकूण 3 संघ ऑलरेडी पुढील फेरीमध्ये दाखल झालेत. हे म्हणजे टीम श्रीमंत समर्थ, तदनंतर टीम सारा 11. फलंदाज बाद आहे. एक धाव घेतल्यानंतर दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झाला. एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड जरूर होईल. अवनीश प्रजापती माझे समवेत गुणलेखक आहेत. रन रेटच्या आधारावरती एकूण 4 संघ क्वालिफाय होतील. कॅल्क्युलेशन चालू आहे. अवनीश प्रजापती, टेनिस क्रिकेट.in कोणते 4 संघ असतील जे मात्र पुढे